आज आपण असा पदार्थ बघणार आहोत जो खाल्ल्यानंतर तुम्ही इडली सांबार खाणे विसरून जाल। तर आज आपण रस्सम वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। बाहेर छान पाऊस पडत आहे, यामध्ये रस्सम वडा खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। रस्सम वडा बनवण्यासाठी आधी वडे कसे बनवायचे ते आधी आपण बघूया। त्यासाठी मी उडदाची डाळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती। डाळ छान भिजली आहे, आता आपण ती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। यामध्ये चवीपुरते मीठ व जिरे घालून घेऊ व हाताने छान फेटून घेऊ। मिश्रण हाताने छान फेटून घ्यायचे, त्यामध्ये हवा भरते व ते मिश्रण हलके होते। हलके झाले की नाही ते तपासण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊ, त्यामध्ये थोडे मिश्रण टाकून बघू। हे बघा, मिश्रणाचा गोळा वर येत आहे, म्हणजे आपले मिश्रण छान फेटले गेलेले आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ व लो टू मीडियम फ्लेमवर वडे छान फ्राय करून घेऊ। वडे छान फुलले आहेत, आता आपण ते काढून घेऊ। आता आपण रस्सम कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी आधी आपण रस्समचा मसाला कसा बनवायचा ते आधी बघून घेऊ। आधी आपण कढईमध्ये 2 चमचे धने भाजून घेऊ। आता याच कढईमध्ये आपण जिरे, काळी मिरी, कढीपत्त्याची पाने व 3 ते 4 लवंगा छान सोनेरी रंगावर परतून घेऊ। आता हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता यामध्येच आपण आलं लसणाची पेस्ट बनवून घेऊ। आता आपण रस्सम बनवण्याकरता लागणारे साहित्य बघून घेऊ। यासाठी आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, चिंचेचा खोड घेतला आहे, थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत व आपण बनवलेला मसाला घेतलेला आहे। चला तर मग आता आपण फोडणीला सुरुवात करू। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून आधी आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ। कढीपत्त्याची पाने परतल्यानंतर थोडीशी त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ व थोडीशी परतून घेऊ। आता यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ व हिरवी मिरची छान परतवून घेऊ। हिरवी मिरची परतल्यानंतर यामध्ये कापलेला टोमॅटो घालून घेऊ व परतून घेऊ। आता यामध्ये लाल तिखट, हळद व यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊ व छान परतवून घेऊ। आता यामध्ये बनवलेला मसाला घालून घेऊ व मिश्रण छान परतवून घेऊ। आता याला एक वाफ काढून घेऊ। आता आपण यामध्ये हिंग घालून घेऊ। हिंग घालायला मी विसरली होती, तुम्ही हिंग सुरुवातीला देखील घालू शकता। व आता यामध्ये 1 वाटी वरण घालून घेऊ व सगळं मिश्रण छान परतवून घेऊ व यामध्ये पाणी घालून घेऊ। पाणी यामध्ये भरपूर घालायचे, कारण रस्सम हा पातळच असतो। आता यामध्ये चिंचेचा खोड व गूळ घालून घ्यायचा व छान मिक्स करून घ्यायचं व याला एक उकळी काढून घ्यायची। हा रस्सम तुम्ही असाही सूप सारखा पिऊ शकता।
आता याला उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। तयार आहे आपला गरमागरम रस्सम। आता तो सर्व करायचा। पावसाळ्यामध्ये गरमागरम रस्सम खाण्याची मजा काही वेगळीच असते। हा रस्सम तुम्ही सूप सारखा देखील पिऊ शकता, चवीला छान लागतो। हा रस्सम खाल्ल्यानंतर तुम्ही इडली सांबार खाणे देखील विसरून जा। आता यामध्ये आपण बनवलेले वडे घालून घ्यायचे। बघा आपले वडे छान फुगलेले आहेत व आतून छान स्पंजी झालेले आहेत। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।